साठी महत्त्वाचे आहे। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आता लवकरच दूर होणार आहे। महापालिकेने या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे। पाणी कपात रद्द करण्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे आता पाणी कपातीचं संकट टळणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी साठा हा 90% पुढे आहे। काही दिवसांपूर्वी लागू केलेली 10% पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे। धरणांमधील पाणी साठा आणि पावसाचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, आपण पाहतोय मुंबईकरांना दिलासा मिळतोय, कारण गेल्या काही दिवसांपासून पाणी कपातीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला होता ती पाणी कपात आता रद्द होण्याची शक्यता आहे, कारण पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90%पेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे। नक्कीच आपण बघतोय की खरोखर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काहीशी ओढ दिली होती, त्यामुळे सगळ्यांना चिंता जी आहे ती व्यक्त झालेली पाहायला मिळाली होती। जून संपूर्ण महिना तसं म्हटलं तर कोरडा गेला, मात्र जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला आणि त्याचा परिणाम पाणीसाठा वाढण्यामध्ये झाला। आपण जर असा हिशोब केला तर 1% पाणीसाठा 3 दिवस होतो, असा हिशोबाने हे पाणी कपात जी आहे ती खरं तर 15 मेपासूनच लागू करण्यात आली होती। 15% पाणी कपात जी आहे ती करण्यात आलेली होती आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबईकरांचे पाण्याचा त्रास जो आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागत होता। आता कुठेशी दिलासादायक परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते। घाटमाथ्यावर बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जी धरणं आहेत, मोडकसागर असेल, मध्यवैतरणा असेल, त्याचबरोबर विहार असेल, त्यासारखी जी धरणं आहेत ती भरलेली आहेत। काही धरणं 100% भरले, काही धरणं 90%च्या आसपास गेलेली आहेत। त्यामुळे आता कुठेतरी चिंता जी आहे मुंबईकरांची ती मिटलेली पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आज पालिकेमध्ये एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक जी आहे ती आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या सगळ्यामध्ये त्या पहिले किती टक्के पाणीसाठा आहे, मागच्या वर्षी किती टक्के होता, मग ती वर्षभर कशा पद्धतीने हे पाणीसाठा आपल्याला पुरवायचा आहे, या सगळ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तज्ज्ञांनी चर्चा करून त्यानंतर पाणी कपात कमी करायचं की नाही यावर शिक्कामोर्तब होईल। मात्र जी 15% पाणी कपात आहे ती कमी करून थोडं दिलासादायक जो आहे तो मुंबईकरांना मिळेल। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूयात। चिखल्यामुळे पुण्यामध्ये 10 ते 15 वाहनांचा